गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. संकरित जनावर असो, गाय असो, म्हैस असो, वासर असो, बैल असो, शेळी असो, हे रवण करणारे प्राणी आहेत, पाळीव प्राणी आहेत. यांच्या खाद्यामध्ये मिनरल्स यांना अनन्य महत्त्व आहे. जे जास्त दूध देतात, जे दुधातून आपल्याला देतात, त्याचं पुनर्भरण केलं पाहिजे. आपण चारा देतो, पण चाऱ्यातून सगळे मिनरल्स, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य म्हणजे झालं प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, हे मुख्य, मॅग्नेशियम, सल्फर, जसं वनस्पतीला लागतं तेच जनावर लागतं, तेच माणसाला लागतं. पुन्हा सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये आहेत आयर्न आहे, फेरस आहे, मॅंगनीज आहे, बोरॉन आहे, हे सूक्ष्म आहेत. हे 8 आहेत. आणि व्हिटॅमिन्स आहेत, बी व्हिटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स आहे, सी आहे, ई आहे, असे अनेक व्हिटॅमिन्स आहेत. जशी मानवाला गरज आहे तशी जनावराला पण त्याची गरज असते. पण जास्त दुधाच्या जनावराला चाऱ्यातून, वैरणीतून, खुराकातून ही मिनरल्स, ही व्हिटॅमिन्स मिळवलं जात नाहीत. मग काय करायचं? मिनरल्समध्ये एक कॅल्शियम आणि एक फॉस्फरस हे जास्त लागणार आहे, कारण तेवढं ते दुधातून बाहेर दिलं जातं आहे. दुधातून जेवढं जातं आहे तेवढं त्याचं पुनर्भरण व्हायला पाहिजे. आपण ज्या वैरणी देतो, पूर्वी असं असायचं की जनावर आपण चरायला सोडायचं, मग अनेक वनस्पती ते खायचे, त्या वनस्पतीतून त्यांचं ते लागायचे, तेवढे त्यांना ते मिळत जायचं. पण आता आपण आपल्या शेतामध्ये वैरण तयार करतो, आपल्या जमिनीतच फॉस्फरस कमी झाले, ऊसाची वाढ टाकतो, फॉस्फरस कमी झाले, कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. मग हे द्यायचं कशानं? तर याला एक चांगला उपाय आहे. आपण जे मिनरल देतो आहे, अनेक कंपनीचे मिनरल आहेत, महाग आहेत, पण मी स्वस्त आणि चांगले मिनरल्स तुम्हाला सुचवतो. त्या कंपनीची जाहिरात करण्याचा माझा अजिबात येतो नाही, पण ते चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये किंमत कमी आहे. आपला दूधधंदा हा तारेवरची कसरत आहे, किंमत कमी, आपण जास्त पैसे देऊच शकत नाही, कारण आपल्याला काय मिळत नाही. 30 रुपये लिटरनं आपण दूध देतो आहे, मग आपण जास्त द्यायचं कुठून? शक्य नाही. तर एक वेदांत कंपनीचं मिल्को मिल्क नावाचं एक मिनरल आहे, स्वस्त मिळते, 25 किलो ते 80 रुपये किलोने मिळते. त्याच्यामध्ये एक शतावरी नावाचं एक त्यांनी वनस्पती टाकली आहे, त्यानं दूध पाना घालण्याची क्रिया होती शतावरी वनस्पतीने, आणि बाकीची मिनरल आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम. मी काय करतो, ते 50 किलो वेदांत कंपनीचं मिल्को मिल्क 50 किलो, आणि DCP नावाचे एक मिनरल मिळते पुण्यामध्ये, एक 2 ठिकाणी मिळते, ते पुण्यातून मी मागवतो. त्याच्यामध्ये DCP आहे, म्हणजे काय तर डाय कॅल्शियम फॉस्फेट, त्याच्यामध्ये ओनली कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे. ते 50 किलो, DCP 50 किलो हे मिक्स करतो, आणि प्रत्येक जनावराला 100 ग्रॅम रोज, सकाळी 50 ग्रॅम आणि संध्याकाळी 50 ग्रॅम ती मिक्स करून देतो. ही DCP मिळते फक्त 50 रुपयानं. वाहतूक खर्च सगळं 50-60 रुपये पडत असते. ते 70-80 आणि हे 60, असं 70 रुपयाचं 1 किलो मिनरल मला मिळतं आहे. प्रत्येक पशुपालक 150, 200 चिलेटेड, फुलटेड, कंपनी जाहिरात याच्या भुलून 150-200 रुपये किलोचं मिनरल वापरतात, तरीही त्यांची मिनरलची गरज भागत नाही, कारण प्रत्येक मिनरलमध्ये जे टक्केवारी लिहिली ती त्याच्यात असेलच अशी सांगता येत नाही, गॅरंटी नाही. मग मी जे देतो आहे त्याच्यातून मला जनावरं कधी मूत्री चटत नाहीत, कधी माती चटत नाहीत, दूध चांगलं देतात, मग मला ते बरं वाटतं आहे. आणि मिळते कसं 70 रुपये, म्हणजे काय होतं तर एका जनावरामागं 7 रुपयाचं मिनरल आपण वापरू शकतो. DCP आणि हे मिक्स केल्यानंतर 7 रुपयाचे मिनरल आपण एका जनावराला पर डे वापरतो. स्वस्त पडतं आहे, परवडतं आहे. पशुखाद्यामध्ये ते आपण मिक्स करतो, आणि त्याच्यामध्ये मिनरल 2 किलो, सकाळी 2 किलो, संध्याकाळी, माझी जनावरांची जास्त आहेत, 50 आहेत, आणि संध्याकाळी त्याच्याबरोबर मीठ वापरू. मिठामधून सोडियम मिळलं जाते. सोडियम हे मिनरल आहे, ती इतर कशातून मिळत नाही, आणि आयोडीन पण मिळलं जाते. थोडंसं आयोडीन, थोडंसं सोडियम हे मिठातून दिल्यानंतर त्याची गरज भागते, त्या खाद्याला चव येते, आणि मिठाची कमतरता झाल्यास जनावर पाणी पित नाही.
मीठ असल्यानंतर जनावरं पाणी पितात, म्हणजे त्या शरीराची ती रचना तशी असते, म्हणून मीठ पण वापरायचं. आणि अशा पद्धतीनं आपण मिनरल आणि मीठ असंही करायचं. आणखी एक कॅल्शियमसाठी तुम्हाला सोपा सूत्र सांगतो. सगळेजण काय करतात, कॅल्शियमचे बकेट आणतात. हे 700 रुपयाचं, 200 रुपये किलो, 300 रुपये लिटर, 200 रुपये लिटर, अमुक तमुक, हे फॉस्फरस सोडा वापस, हे सगळं महाग आहे. 30 रुपये लिटरवाल्याला हे नाटकं चालणार नाहीत. सगळे एक दिवशी सगळे कोलॅप्स होते. म्हणून एक कॅल्शियमसाठी एक सोपा पर्याय मी करतो आहे. आज 5 वर्ष झाले करतो, एकदा नाही. काय आहे, आपल्याला खडे चुने मिळतात. चुनखडीचे खडे चुने भाजलेले असतात, ज्याच्यापासून आपण पान खायचा चुना वापरतो ना, पानाला कळीचा चुना म्हणतात, ते खडे आणायचे. 5 लिटरमध्ये 1 किलो खडे टाकायचे. ते 10 मिनटात विरघळतात. हलवायचं, 5 लिटर पाणी सोडून द्यायचं. त्याची निवळी जमा होते. ती 1 कप निवळी रोज पशुखाद्यामध्ये एका गायला सकाळी एका गायला संध्याकाळी टाकून द्यायची. कॅल्शियमची गरज भागली आणि पुन्हा एकदा ते 5 लिटर पाणी संपलं तर पुन्हा एकदा पाणी टाकायचं आणि एकदा ढवळायचं आणि अजून एकदा वापरायचं. असं 1 किलो चुना हा 2 वेळा वापरायचा. 10 पैशामध्ये तुमचं हे सगळं काम होतं कॅल्शियमचं. कॅल्शियम हा स्वस्त मटेरियल आहे, परंतु महागात आणायचं नाही. कुठल्या कंपनीचे बकेट अमुक तमुक 200 रुपये लिटर, माझा आक्षेप त्या कंपनीवर नाहीच आहे. त्यात आहे कॅल्शियम, पण आपल्याला नाही ना परवडत. 30 रुपये लिटर नाही परवडत. आपलं ते ज्यावेळेस 50-60 रुपये लिटर जावं त्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट परवडत. कंपनीचे प्रॉडक्टनं आपण दूध काढून आपण नात्यात राहू शकत नाही. म्हणून घरचं खावा म्हणून मी नेहमी सांगतो आहे. शेतातली वैरण, नगण्य पशुखाद्य, स्वस्त मिनरल, चांगल्या पद्धतीचं वैरण, हिरव्या वैरणतून बी कॉम्प्लेक्स मिळते, हिरव्या वैरणतून व्हिटॅमिन सी मिळते आणि चांगल्या वैरणतून प्रोटीन मिळते, फायबर मिळते. आणि अशा ह्या सगळ्याच्या प्रयोगातून, कॉम्बिनेशनमधून आपण व्यवस्थित त्यांना पशुखाद्य द्यावं, मिनरल द्यावं आणि आपली गरज भागावी आणि आपली जनावर पशुखाद्य स्वस्तामध्ये सांभाळावी. भेटूया पुढच्या भागामध्ये.